नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी सागर जाधव. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींना KYC करणे बंधनकारक केले आहे आणि त्यासाठी लाभार्थी महिलेचे आधार कार्ड आणि तसेच वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड जोडणे आवश्यक होते. परंतु ज्या महिलेचे पती किंवा मुलीचे वडील हयात नसतील तर त्यांनी काय करायचे हे सरकारने सांगितले नव्हते. अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आपण ती बातमी पाहू. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना KYC करणे बंधनकारक आहे. त्यासाठी लाभार्थी महिलेला पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक आहे. परंतु ज्या महिलांचे वडील हयात नाहीत वा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे अशा महिलांची यामुळे अडचण झाली आहे. त्यावर मार्ग काढत जिल्हा महिला व बालविकास विभागाने महिलांचा सांभाळ करणाऱ्या नातेवाईकांना म्हणजेच मुलगा, चुलत मावस, भावंडे यापैकी कोणाचेही आधार कार्ड लिंक केले तरी चालणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ज्या महिलांची KYC करायची राहिली आहे त्यांनाही KYC करता येईल. सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर KYC करून घ्यावी. जर तुम्हाला आमचा चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू